नमस्कार. मी आज तुम्हाला मिक्स भाजी म्हणजे गवार, एक बटाटा चिरून घेतलेला आहे, 4 वांगी लहान चिरून घेतलेले आहे, 3 टोमॅटो चिरून घेतलेले आहे, आलं लसूणची पेस्ट आणि मसाला म्हणजे लाल तिखट पाव चमचा, हळद पाव चमचा, थोडं हिंग, जिरं मोहरी फोडणीसाठी आणि 1 चमचा गरम मसाला. तर ही मिक्स भाजी मी तुम्हाला करून आता दाखवते. आता मी आलं लसूणची पेस्ट थोडी घालते. गॅस ऑन केलेला आहे. पाव चमचा मोहरी घालते, पाव चमचा जिरं घालते, पाव चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद पावडर, थोडा हिंग घालते आणि जरा तडकू दे. आता मी चिरलेला टोमॅटो घालते, तसेच बटाटा पण घालते, वांगी पण घालून देते आणि ही गवार आहे मोडून घेतलेली, म्हणजे जाडीच अशी चिरून घेतलेली, ते पण घालते. ही मिक्स भाजी खायला मस्त लागते. तर आता हे सगळं मिश्रण मी मिक्स करून घेते. या भाजीत 1 कप पाणी घालते आणि ही भाजी झाकण घालून शिजवून घेते. जी शिजते आहे ही थोडी कैरी आहे. ती कैरी पण आंबट असं व्हायला पाहिजे म्हणून कैरीचे 2 तुकडे घातलेले. टोमॅटो घातलेलाच आहे, पण या दिवसात आपल्याला कैऱ्या मिळतात ना, तर आंबट असे भाजी खाऊ शकतो म्हणून हे असं. आता फक्त भाजी शिजल्यानंतर गरम मसाला आणि चवीपुरतं मीठ घालणार. तर ती आता हे झाकण घालून ठेवते आणि भाजी बरी शिजू दे. ही भाजी शिजलेली आहे, जरा पाणी आटायला पाहिजे. चवीपुरतं मी मीठ घालून घेते आणि भाजी सगळी मिक्स करून घेते. आता या भाजीत गरम मसाला घालते आणि मिक्स करून घेते. अशी ही भाजी झालेली आहे. जरा पाणी आटायला पाहिजे. गरमीचे दिवस आहे म्हणून जास्त तिखट पण सौम्य असं भाजी करून खावी, जास्त मसाल्याचं पण खाऊ नये. हे बघा, ही भाजी आता जरा पाणी आटू दे मग बंद कर. अशी ही भाजी झालेली आहे. थोडी चिरलेली कोथिंबीर घालते, गॅस बंद करते आणि जरा असं एकजीव करून घेते. ही अशी गवार, बटाटा, वांग, टोमॅटो अशी मिक्स भाजी मी केलेली आहे. ही जर मिक्स भाजीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि योग्य तो कॉमेंट्स लिहा. धन्यवाद.